नाशिक शहरातील इंदिरानगर झोपडपट्टी कॅनल रोड या ठिकाणी राहणाऱ्या लक्ष्मी भालेराव यांची मुलगी सारिकाचे लग्न 2009 साली नाशिक शहरातील सुमित भारत पुजारी याच्यासोबत झाले होते। सारिका आणि सुमित यांना एकूण 3 मुले होती। त्यापैकी सिद्धार्थ आणि गणेश ही 2 मुले आणि प्राची नावाची मुलगी। गणेश हा दिव्यांग होता। सध्या सारिका ही आपल्या नवरा आणि मुलासोबत राहत नव्हती। त्याला कारण होते सुमितचे दारू पिणे। त्याला दारू पिण्याची सवय आहे, त्यामुळे सारिका आणि सुमित यांच्यामध्ये नेहमी वाद होत असायचा। दारूच्या नशेत सुमित हा सारिकाला घाण भाषेत शिवीगाळ करायचा, तसेच मारहाण देखील करायचा। या रोजच्या त्रासाला कंटाळून सारिकाने माहेर गाठले। मुले मात्र नवऱ्याकडे ठेवून ती आली होती। सुमितने तिचा फोनही काढून घेतला असल्यामुळे संपर्कासाठी तिच्याकडे कोणतेच साधन नव्हते। सारिका सासर सोडून माहेरी गेली असली तरी गावातच असणाऱ्या आपल्या माहेरी राहत नव्हती, तर ती पिनी जाधव या नातेवाईकाच्या घरी मसरूर येथे राहत होती। ती शाळेमध्ये नोकरी करत होती। मसरूर येथूनच आपल्या नोकरीच्या ठिकाणी ती जात असायची। तिच्याकडे फोन नसल्याने तिला संपर्क करायचा असेल तर तिच्या माहेरच्या नातेवाईकांकडेच फोन करावा लागत असायचा। त्याप्रमाणे सुमितने त्या दिवशी म्हणजे मंगळवार दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी सारिकाची चुलत बहीण प्रिया संजय भालेराव हिच्या मोबाईलवर कॉल केला। सारिकाची चुलत बहीण प्रिया ही लुंबिनीनगर गोरेवाडी नाशिक रोड येथे आपल्या नवरा आणि मुलांसह राहते। ती बॉडीगार्डचे काम करते। दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता कामाच्या ठिकाणी तिला सुमित पुजारीचा फोन आला। त्याने तिला सारिकाबद्दल विचारले, ती कुठे आहे, मला तिच्यासोबत बोलायचे आहे। त्यावेळी प्रिया नुकतीच कामावर आल्याने ती कामात होती, म्हणून तिने त्याला सांगितले, मी तुला नंतर फोन करते, आणि त्यानंतर तिने फोन बंद केला। कामातून सवड मिळाल्यावर 12 वाजण्याच्या सुमारास प्रियाने सारिकाला फोन केला आणि सांगितले की दाजी सुमित यांचा फोन आला होता, त्यांना तुझ्याशी बोलायचे आहे, तेव्हा तू कामाच्या ठिकाणी ये। तेव्हा 1 ते 1.5 तासाने सारिका तिच्या कामाच्या ठिकाणी गेली। ती त्या ठिकाणी असतानाच दुपारी 2 वाजता सुमितचा प्रियाला फोन आला। तिने फोन रिसीव्ह केला तेव्हा सुमित म्हणाला, तुला वाडीतून फोन येईल। तिला त्याचे बोलणे समजले नाही, म्हणून प्रियाने सुमितला विचारले की कसला फोन येणार। त्यावर त्याने सांगितले, मी गण्याला मारून टाकले असून त्याला गोणीत भरून सारिकाच्या आईच्या घरी मोरीमध्ये ठेवले आहे। सुमितचे बोलणे ऐकून प्रियाला काय करावे हे सुचेनासे झाले। ती प्रचंड घाबरली। त्यावेळी तिने फोन बंद केला। त्यावेळी शेजारी असलेल्या सारिकाने तिला काय झाले, कसला फोन होता विचारल्यावर तिने दाजीने काय केले याबाबत विचारले। सारिका ही प्रचंड घाबरली, पण नेमके काय करायचे आणि कोठे जायचे हे समजत नसल्यामुळे त्या दोघी तिथेच उभ्या होत्या। दरम्यान थोड्या वेळाने प्रियाची मैत्रीण सोनाली दोंदे हिचा फोन तिला आला। ती कॅनल रोड जेल रोड भागात राहते। तिने सांगितले की तुला काही माहिती पडली आहे का? तुझी बहीण सारिकाच्या मुलाला त्याच्या वडिलाने सुमितने मारून टाकले असून त्यास त्याचे आजोबा भारत पुजारी हे बिटको हॉस्पिटल येथे घेऊन गेले आहे। गणेशचा मृतदेह बिटको हॉस्पिटलमध्ये गेल्याचे समजल्यावर प्रिया सारिकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आली। इकडे बिटको हॉस्पिटलमध्ये नेलेल्या गणेशला तपासून डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे घोषित केले। त्या ठिकाणी गणेशचा भाऊ सिद्धार्थ याला प्रियाने विचारले असता त्याने आजीच्या घरात घडलेली घटना सांगितली। मंगळवार दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी नशेत असलेल्या सुमितने आपल्या राहत्या घरी गणेशला मारहाण करून त्याचा गळा दाबला आणि त्याचा मृतदेह गोणीत भरून इंदिरानगर झोपडपट्टीतील सासरवाडीच्या घरात तेथील पलंगावर आणून ठेवला। त्यावेळी सासू लक्ष्मी भालेरावने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो पळून गेला। ही सारी माहिती सिद्धार्थने प्रियाला सांगितली। दरम्यान प्रियाने पोलीस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये गणेशच्या मृतदेहाची पाहणी करून घटनास्थळाची पाहणी केली। पंचनाम्याचे सोपस्कार पार पडल्यानंतर प्रिया संजय भालेराव, वय वर्ष 30, राहणार लुंबिनीनगर गोरेवाडी नाशिक रोड हिने दिलेल्या फिर्यादीवरून सुमित भारत पुजारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1:30 ते 2:30 वाजल्याच्या दरम्यान सुमित भारत पुजारी, वय 35, याने गणेश सुमित पुजारी, वय 8 यास त्यांच्यात झालेल्या कौटुंबिक वादातून गळा दाबून ठार मारले। त्यात गोणीत भरून लक्ष्मी विजय भालेराव
यांच्या घराच्या पलंगावर ठेवले असे प्रिया संजय भालेराव हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। पोलिसांनी सुमित पुजारी याला अटक केली आहे। सुमित हा नेहमी दारू व इतर नशा करून पैसे उडवत होता। घरात पैसे देत नव्हता। त्याची बायको सारिका ही त्याला सतत समजावून सांगायची, व्यसनापासून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करायची, तरीही तो सुधारला नाही। अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून तिने माहेर गाठले। मुले मात्र सुमितकडे ठेवली होती। बायको सारिका माहेरी निघून गेल्याने तिला कायमचा धडा शिकवण्यासाठी सुमितने दारूच्या नशेत रागातच गणेशचा गळा आवळून खून केला। त्यानंतर त्याचा मृतदेह गोणीत भरून त्याची सासू व बायको ज्या ठिकाणी राहतात त्या जेल रोडवरील झोपडपट्टीतील घरात टाकून तो निघून गेला। गोणीतील नातवाचा मृतदेह पाहताच सासूबाईने आरडाओरड करत सुमितला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला। गणेशच्या पश्चात एक भाऊ, बहीण, आई वडील असा परिवार असून मयत गणेश वय वर्ष 8 हा नवीन मराठी शाळेत इयत्ता 3च्या वर्गात शिकत होता। माहेरी गेलेल्या बायकोला धडा शिकवण्यासाठी बापाने दिव्यांग मुलाचा गळा आवळून खून केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे। सुमित आता जेलमध्ये जाऊन बसला आहे। अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा।